माजी खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आपल्या सोबत आहेत। सर, दुसरीकडे वर्धापन दिन साजरा होतोय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असं म्हणतायत की आम्ही घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवला। मला वाटतं त्यांनी घासून मिळवला का पुसून मिळवला ते मला माहीत नाही, परंतु आज शिवसेनेचे तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य साहेब असतील किंवा आमचे ठाण्याचं दैवत धर्मवीर आनंदीगे साहेब असतील, यांच्या माध्यमातून आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी हा महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या सभा घेतल्या आणि जनजागृती केल्यानंतर आज तुम्ही बघितलं असेल शिवसेनेचे 5 खासदार होते आणि 5चे 9 झाले आणि काही खासदार जे आहेत त्या तुम्ही बघितलं असेल की त्या ठिकाणी बोगस मतदान, पैशाचा वापर, सत्तेचा गैरवापर या सर्व गोष्टी करून त्यांनी तो विजय मिळवलेला आहे आणि संपूर्ण या महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेला आहे। येत्या विधानसभेमध्ये मला वाटतं त्याची जागा ही जनता महाराष्ट्रात नक्की दाखवेल। असे म्हणालेत की आम्ही उठाव केला आणि काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना मोकळी केली। अहो तुम्ही आता आहात ना तिकडे आणि तुम्ही आता तुमच्या संघटनेचा जन्म 2.5 वर्ष पूर्वी तुम्ही केलात, बरोबर ना। आज या शिवसेनेला 58 वर्ष झाले। या 58 वर्षामध्ये शिवसेना प्रमुख असतील, तो पुढे पक्ष नेणारे आमचे उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील आणि सर्व शिवसेनेचे नेते आणि त्याला साथ देणारे सर्व शिवसैनिक असतील। आज तुम्ही बघितले असेल तळागाळामध्ये ही शिवसेना पोचलेली आहे। या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल झंझावत शिवसेनेचा 5 खासदार असताना आज आपण एवढं मोठं यश त्या ठिकाणी केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये 167 ठिकाणी आज विधानसभेचं तुम्ही आकडेवारी तुम्ही बघितली तर त्यामध्ये 167 ठिकाणी ही इंडिया महाविकास आघाडी या ठिकाणी आहे। त्यामुळे ही जनता वाट बघते या विधानसभेची आणि ते नक्की त्या विधानसभेमध्ये ही जनता दाखवून देईल। महायुतीचा जो काही पराभव झाला त्याचं खापर जे आहे ते अजित पवारवर फोडताना पाहायला मिळतात, कारण रामदास कदम म्हणतायत की अजित पवार जर उशिरा आले असते तर आणखी बरं झालं असतं। आता ते कोणाकोणाच्यावर खापर फोडतील ते तुम्ही आता बघत राहा, कारण आता पराभवाला विजयाला एकच असतो, परंतु पराभवाला भरपूर कारणं असतात। त्यामुळे आता वापर झाला त्यांचा आणि त्यांना आता ते बदनाम करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे, कारण ज्या सत्तेमध्ये ज्यांनी त्यांना नगरसेवक बनवलं, ज्यांनी त्यांना आमदार बनवलं, ज्यांना मंत्री केलं आणि अशा असताना ही मंडळी जर या शिवसेनेसारख्या एका पक्षाला ज्या पद्धतीने जर केलं असेल तर मला वाटतं जनता बघतोय आणि वरचा परमेश्वर बघतोय। रामदास कदम असे म्हणतायत की जसं भाजपने 2 महिन्यांनी उमेदवार जाहीर केले तसे जर आम्हाला संधी मिळाली असती तर चित्र वेगळं असतं। अहो तुम्हाला रोखलं होतं कोणी? आता पराभवाची कारणं न सांगता त्या ठिकाणी आज या महाराष्ट्रामध्ये इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काय उद्धव साहेबांनी जो काही झंझावात त्या ठिकाणी निर्माण केला होता आणि ज्या पद्धतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांची मिळालेली साथ लक्षात घेता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही जनता त्यांना दाखवून। शेवटचा प्रश्न, रामदास कदम असे म्हणालेत की 100 जागा आम्हाला ज्या मोदी शाहनं सांगतो त्यापैकी 90 जागा मी जिंकून आले। आता त्यांचं ते म्हणणं होतं ना 45 पार कुठे आले ते। त्यामुळे हे सर्व मोठमोठ्या गोष्टी पहिल्या सोडा, पहिले लोकांची जनतेची कामं करा। ज्या जनतेने तुम्ही विश्वासघाताने बसलेलात, हे तुम्हाला बसवलेलं नाही, तुम्ही विश्वासघात करून या ठिकाणी बसलेले, त्यामुळे जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना या विधानसभेमध्ये दाखवून देते। पाहतो जनतेने तुम्हाला बसवलं नाही तर विश्वासघात करून बसलेला आहात असं राजन विचारे म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन धर्मेंद्र पांडे सरशिवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।